निर्माण अशा आमच्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि तरुणांचे प्रेरणास्रोत छत्रपती शिवाजी महाराज सोबतच ज्यांनी भारतातील गुलामगिरीच्या अंधकारावरती मात करत इथं स्वातंत्र्याचा, समतेचा आणि बंधुत्वतेचा प्रकाश देण्याचं कार्य केलं असे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारतातील अज्ञानाच्या अंधकाराला मिटवण्याचं कार्य केलं आणि खरं तर महिलांच्या वाट्यामध्ये शिक्षणाचं काहीतरी देण्याचं कार्य केलं अशी विद्येची देवता माता सावित्रीबाई फुले. या सर्व महामानवांना सर्वात अगोदर मी अभिवादन करतोय. सोबतच या मंचकावर उपस्थित सर्वच आपापल्या क्षेत्रातील नामवंत, कीर्तिवंत मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असलेला हा माझ्या गावकऱ्यांचा, माझे गावकरी आणि सोबतच हे बालगोपाल जे या देशातील उद्याचे भविष्य आहेत. मला एक खंत वाटते, कारण मी कार्यक्रमाला येण्याच्या अगोदरच तिथे उभा होतो आणि मंचाकडे बघितलो तर मला फक्त त्या सावित्रीमातेची फोटो दिसली. कारण ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं निर्माण केलं, जे स्वराज्य प्रस्थापित केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण इथे स्थान दिलं नाही, यासाठी मला शोकांतिका वाटते. आणि खरं तर साहेब, आजचं हे 21वे शतक आहे. या शतकामध्ये फक्त शिक्षणाला महत्व देऊन चालणार नाही. शिक्षणाबरोबरच या विद्यार्थ्यांच्या अंगी जे कौशल्य आहेत, जे कला आहेत, त्यांना कुठेतरी मंच मिळावा, त्यांच्यामध्ये त्यांच्या अंदर असलेले गुण तुम्हाला सगळ्यांना दिसावेत, यासाठी माझ्या गावातील जिल्हा परिषद शाळा नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना संधी देत असते. खर तर जेव्हा शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे हे ठरलं होतं आणि मला देखील माहिती होतं, तेव्हा माझ्या मनामध्ये एक विचार आला. मी आपल्या चंद्रपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय विवेक जॉन्सन सरांशी भेटलो. सरांना विचारलो की सर, आपल्या गावामध्ये एक कार्यक्रम आहे की 27 जानेवारीला पार पडतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला यायचं आहे. शाळेमध्ये कुठलीही पूर्वकल्पना मी दिलेली नव्हतो, कारण मला कन्फर्म करायचं होतं की सर येणार आहेत की नाही येणार आहेत. सरांनी येतो म्हटलं, परंतु मग काही क्षणामध्येच ते तिकडे उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मी पुन्हा विनय गवळा सरांना फोन केला, जे आपल्या चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आहेत. तर सरांनी म्हटलं की आता येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या आणि ज्या काही विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याची जे काही आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यामध्ये ते व्यस्त असल्या कारणाने ते काही आपला अमूल्य वेळ देऊ शकत नव्हते. त्याच्यामुळे सर काही इथे येऊ शकले नाहीत. परंतु नक्कीच मी एक असा विश्वास व्यक्त करतो की आपल्या गावामध्ये एक IAS ऑफिसर भविष्यामध्ये नक्कीच येईल आणि विद्यार्थ्यांची हितगुज करतील, विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाविषयी मार्गदर्शन करतील. आणि मी आशावाद व्यक्त करतो, मी माझ्या माध्यमातून तर या गावामध्ये IAS अधिकाऱ्याचं म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला बोलवणार आहे आणि तो लवकरच क्षण तुम्हा सगळ्यांसमोर येईल. आणि इथे उपस्थित असलेला हा जो काही बालकांचा वर्ग आहे, खरं तर हा बालकांचा कार्यक्रम आहे. मला सांगा, या शाळेमध्ये पाणी पुरवठा मंत्री कोण आहे? सम्यक रहाटे हा पाणी पुरवठा मंत्री आहे. वर्ग 5वी मध्ये असताना मी या शाळेमधला पाणी पुरवठा मंत्री होतो. गृहमंत्री कोण आहे? सोहम मांढरे. वर्ग 6वी मध्ये असताना मी या शाळेचा गृहमंत्री होतो. मला सांगा, मुख्यमंत्री कोण आहे? तेजस शिवकार. आणि वर्ग 7वी मध्ये असताना हाच तेजस दोनाडकर या शाळेचा मुख्यमंत्रीही होता. आणि मला अभिमान वाटतोय की मी ज्या शाळेत शिकलो, ज्या शाळेने माझ्यावरती संस्कार केलेत, त्या शाळेच्या माध्यमातून मला ही वक्तृत्वाची संधी मिळाली आणि त्याच वक्तृत्वाच्या संधीवरती या गल्लीपासून तर दिल्लीच्या राष्ट्रपती भवनामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये मी पोहोचू शकलो. त्याच्यामध्ये सर्वात मोठा आणि सिंहाचा वाटा या जिल्हा परिषद शाळेचा आहे. धन्यवाद दादा. सोबतच
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये पार पडलेल्या राज्य युवा संसदेमध्ये महाराष्ट्राचा राज्य युवा खासदार हा पद मला मिळालं तेही या शाळेमुळेच. मित्र याच्यामध्ये काय होतं, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या कला आहेत, मात्र त्यांना मंच मिळत नसतो. मी आताच अर्धा घंट्यापूर्वी चिंचोली बुद्रुक या गावामधून थेट इथं आलोय. तिथं आमचा NSSचा कार्यक्रम सुरू आहे. त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना घडवण्याचं कार्य करतो. जे विद्यार्थी बोलू शकत नाहीत, ज्यांना बोलायला कुठेतरी भीती वाटते, त्यांना आम्ही संधी देतो जेणेकरून भविष्यामध्ये त्यांचा पाया मजबूत होईल. मला सांगायला आनंद होतोय, तुमच्याच गावातील मुन्ना नखाते हा विद्यार्थी NSSच्या कॅम्पमध्ये सहभागी झालेला आहे आणि आज त्या कॅम्पचा समारोप कार्यक्रम तिथे पार पडत होता. त्याच्यामध्ये काल आम्ही एक ऍक्टिव्हिटीज घेतलो. त्याच्यामध्ये 120 मुलं त्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. खूप मोठी मोठी मुलं आहेत, जे ग्रॅज्युएशन मध्ये आहेत, कुणाचा फर्स्ट इयर आहे, कुणाचा सेकंड इयर, कुणाचा फायनल इयर आहे. परंतु वक्तृत्वाच्या बाबतीमध्ये म्हटलं तर कुणीच उभं व्हायला तयार होत नाही. परंतु मुन्ना नखाते कधीही मंचावरती आलेला नव्हता. तो मुन्ना नखाते त्या 120 मुलांमध्ये उभा झाला आणि त्यांनी आपल्या वक्तृत्वाचा नमुना दाखविला. खर तर ही संधी प्रत्येकाला देणं गरजेचं आहे. प्रत्येकामध्ये कुठलं ना कुठलं टॅलेंट आहे. आज विचार करा, आपल्या देशाची लोकसंख्या 147 करोड आहे, परंतु अजूनही जन्म आणि जन्म होतच आहेत. म्हणजे प्रत्येकामध्ये कुठले ना कुठले कौशल्य आहेत, त्याच्यामुळेच ते थांबणार नाही आहेत. कुठल्या ना कुठल्या नवकौशल्याचा जन्म या देशामध्ये होणार आहे. परंतु आपण काय करतो, आपल्या बालकांना स्वप्न बघू देत नाही, त्यांना स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी संधी देत नाही. बहुतांश पालकवर्ग त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्न स्वतःच्या मुलाच्या मनावरती बिंबविण्याचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटतं की तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न तुमच्या मुलाच्या मनावरती बिंबविण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुमची स्वप्न पूर्ण करणारे यंत्र ही तुमची मुलं नाहीत. त्यांना त्यांची स्वप्न बघू द्या, जेणेकरून त्यांना त्यांचं अस्तित्व निर्माण करता येईल. मला एक वाक्य नेहमीच आठवतो की स्वामी विवेकानंद म्हणायचे की मला फक्त 10 तरुण द्या, या देशाची कायदापालट करून देईल. असे स्वामी विवेकानंद अगोदर म्हणायचे. कशाच्या भरोशावरती? या बालकांच्या भरोशावरती. डॉक्टर APJ अब्दुल कलामांनीही स्वप्न बघितलेले होते. एक त्यांच्या विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या पुस्तकामध्ये मेन्शन केले गेले होतं की हा जो बालक वर्ग दिसतोय ना, तो या देशाचं भविष्य आहे. हा चमकणारा तारा आहे. त्याला कशा पद्धतीने वाढवायचं हे त्याच्या पालकाने ठरवायला हवं. जी शाळा संस्कार देते, जो समाज त्यांच्यावरती सामाजिकीकरणाच्या माध्यमातून चांगले काही संस्कार देण्याचा प्रयत्न करतो, त्या संस्काराची परतफेड करण्याकरिता तो मुलगा परिपक्व झाला पाहिजे. आणि सोबतच आता इथला प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या अंगी असलेले कौशल्य या मंचावरती कुठेतरी प्रकट करण्याचा प्रयत्न करेल. पण मला असं वाटतं की जो मुलगा स्वतःच्या पायावरती काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो, त्याचं खरं तर गावकऱ्यांनी कौतुक करणं गरजेचं आहे. सोबतच वेळप्रसंगी जर मुलगा चुकत असेल तर घरच्या आई वडिलांनी त्याचं कानही पकडणं तेवढंच महत्वाचं आहे. कारण मुलगा वाढत्या वयाबरोबरच कुठल्या ना कुठल्या तरी दुसऱ्या डायरेक्शन मध्ये जातो. त्याला सांभाळणं ही काळाची गरज आहे. कारण तुम्हाला ते अनुभव आलेले आहेत, तुम्ही त्या काळामधून प्रवास केलेला आहात. तुमचा मुलगा, तुमची मुलगी आता हल्ली पाऊलवाटा चालण्याचा प्रयत्न करतो, तो नवजात आहे. त्याच्यामुळे बालकांचं मनोबल वाढवण्याकरिता तुम्ही त्यांना संधी देत चला. आणि मी जास्त काही वेळ घेत नाही, कारण आता बालकांच्या चेहऱ्यावरील जी काही हताशा निराशा दिसत आहे, मला असं वाटतं की त्यांना आतुरता आहे की त्यांनी मंचावरती यावं, त्यांच्या अंदर असलेले कलागुण व्यक्त करावे. यासाठी मी शेवटी एवढंच बोलतो की तुमच्या बालकांना संधी देत चला, हे उद्याचं भविष्य आहे. आणि ज्या जिल्हा परिषद समितीने मला बोलावलं, मान सन्मान केला, त्या सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद. दादा, मी आपल्या मतांचा आदर करते आणि दिलगिरी व्यक्त सुद्धा करते.
दादा, आमचं सुद्धा आज ऊर भरून आलाय की आमच्या शाळेतून एवढे मोठे नाव करणारे विद्यार्थी घडले. आता आपल्याकडून सुद्धा हीच अपेक्षा आहे की असेच विद्यार्थी